राज आणि उद्धव एकत्र आले तर समीकरणं महाराष्ट्रात काय बनू शकतात, मतदारांचा कल कोणाकडे वळू शकतो आणि मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे भाजप आणि महायुतीची स्ट्रॅटेजी काय असू शकते. हा व्हिडिओ तुमच्यापुढे या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा घेऊन येणार आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. इंट्रोवरनं तुमच्या लक्षात आला असेलच हा व्हिडिओ कशा संदर्भात असेल. मागच्या व्हिडिओचा हा पुढचा भाग आहे असं समजायला देखील हरकत नाही. अर्थात या व्हिडिओमध्ये केवळ इमोशन्सवरती आधारित काही मुद्दे, काही चर्चा नसेल, तर ग्राउंड रिॲलिटीवरती आधारित काही मुद्दे असतील. संपूर्ण आठवडाभरात या संदर्भात जो अभ्यास आमच्या टीमनी जो केलेला आहे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ असेल. मराठी मतदार नक्की कोणाकडे वळणार आहे, आणि जसे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ठराविक मुद्दे, काही ठराविक पॉइंटर्स घेऊन अक्षरशः ते नोट डाऊन करून बोलत असतो, त्याचप्रमाणे आजचा हा व्हिडिओ आणि आजचे पॉइंटर्स आणि आजचे मुद्दे देखील असतील. मराठी मतदार, प्रामुख्याने मराठी शहरी मतदार कोणाकडे वळणार आहे, ग्रामीण मतदार जो विकासाभिमुख मतदार म्हटला जातो तो कोणाकडे वळणार आहे, आणि फर्स्ट टाइम वोटर जे आहेत, युवा वोटर्स, ते कोणाकडे वळतील, याच्यावरती पहिले आपण चर्चा करूया. निश्चितपणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, मनसे आणि उभाटा सेना एकत्र आल्यानंतर एक भावनिक प्रतिसाद किंवा एक भावनिक साध या महाराष्ट्रामध्ये घातली गेलेली आहे, घातली जाईल. जेव्हा अधिकृत घोषणा होईल तेव्हा एक वेगळ्या प्रकारची भावनिक लाट देखील निर्माण होईल, याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही. पण संघटना, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे, एकनाथ शिंदेकडे आलेली मूळ शिवसेनेतली संघटना, भाजपचा कॅडर बेस, भाजपकडे असणारं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पाठबळ, याच्यावरती आणि विकासांच्या मुद्द्यावरती जो भर दिला जाईल प्रामुख्याने महायुतीतल्या भारतीय जनता पक्षाकडनं, त्याच्यावरती भावनिक वेव कितपत टिकाव धरू शकेल हे इथे महत्त्वाचं ठरणार आहे. ॲक्च्युअल डिलिव्हरी मॉडेल्स ज्याला म्हटलं जातं, विकासाच्या ज्या घोषणा केलेल्या आहेत, पहिली 2.5 वर्ष जी गेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, आणि आत्ताचं 1 वर्ष परत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरची, असे जे 3.5 पावणे 4 वर्षाचा जो कालावधी यांना मिळालेला आहे, त्याच्यामध्ये दिलेल्या प्रामुख्याने दिलेली इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतली, डेव्हलपमेंटच्या बाबतीतली, एम्प्लॉयमेंटच्या बाबतीतली ही जी महत्त्वाच्या घोषणा होत्या, लाडकी बहीण परत त्याचा उल्लेख करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे, म्हणून मी ते बोलत नाही आहे, पण त्या ॲक्च्युअल कितपत उतरल्या आहेत, त्या कितपत लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचल्या आहेत, याच्याकडे शहरी मतदार तर बघेलच, पण ग्रामीण मतदार जो आहे तो प्रामुख्याने लक्ष देत असतो, हे इथे आपल्याला विसरून चालणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची आत्ताची जी ताकद आहे, ती ताकद किती प्रामुख्याने ज्याला म्हणता येईल की MMR रिजनमध्ये कारणीभूत ठरू शकेल, हे देखील इथे लक्षात घेतलं पाहिजे. बूथ लेवलवरचं नेटवर्क, संघटना लेवलवरचं नेटवर्क आणि सत्तेमध्ये असणारे पक्ष म्हणून ते मिळालेलं एक वेगळ्या प्रकारचं शासकीय पाठबळ, हे देखील इथे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. महाराष्ट्रात आज सर्वात जास्त महत्त्वाची जी मशिनरी म्हटली जाते, ती मशिनरी आहे बूथ लेवलची मशिनरी. ती मशिनरी आहे भारतीय जनता पक्षाचं केडर बेस असलेलं संघटन, आणि तीच मशिनरी, तेच केडर बेस एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील आहे. त्यामुळे ते कितपत प्रभाव पाडू शकतं, ते कितपत ग्राउंड लेवलवरती जाऊन काम करणारे, हे देखील इथे महत्त्वाचं आहे. अर्थात उभाटा सेनेकडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे देखील त्यांचा एक वेगळा केडर बेस आहेच, आणि तो देखील कुठल्या प्रकारचा काउंटर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाबरोबर असणारे उर्वरित 2 पक्ष, म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी गट, त्याला कितपत सामोरे जाऊ शकतात, हे देखील इथे महत्त्वाचं ठरणार आहे.
मतदारांचं मोबिलायझेशन ज्याला म्हणता येईल, मतदारांना कन्व्हिन्स करण्याची जी एक वेगळ्या प्रकारची क्षमता असते ती जास्तीत जास्त कोण वापरू शकतं, मतदारांना निवडणुकीच्या बूथपर्यंत कोण नेऊ शकतं, हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट केडर बेस असलेला पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना करेल. अर्थातच उभाटा सेना देखील याच्यामध्ये मागे पडणार नाही. ग्रामीण भागामध्ये विकासाचं मॉडेल प्रामुख्याने सिंचनाच्या ज्या योजना सुरू केलेल्या आहेत, रस्त्यांच्या ज्या प्रामुख्याने रस्ते दळणवळणाच्या साधनांकडे जे बघितलं जातं आणि रस्ते अक्षरशः जे ग्रामपंचायती लेवलपर्यंत काम चालू केल्यामुळे पोचलेले आहेत, डिजिटल सेवा जी प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये पोचलेली आहे, त्या गोष्टी भारतीय जनता पक्षाला आणि अर्थातच महायुतीला एक वेगळ्या प्रकारचा वोटर बेस निर्माण करून देखील विकासाचं मॉडेल ज्याला म्हटलं जातं, मेट्रो, समृद्धी महामार्ग आणि कोस्टल रोड यांच्यासारखे जे मुद्दे आहेत, यांच्यासारखी जी कामं आहेत, ती प्रामुख्याने MMR रिजनमध्ये भारतीय जनता पक्ष आणखीन महायुतीला एक बूस्ट देऊ शकतात, मतदानामध्ये बूस्ट देऊ शकतात. याला काउंटर करणं उभाटा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना कितपत शक्य होते, यांना ते कुठल्या प्रकारे उत्तर देऊ शकतायत, हे अत्यंत महत्त्वाचं गणित उभाटा सेना आणखीन महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्या प्रकारे सोडवतात, याच्यावरती मनसेला आणि उभाटा सेनेला मिळणारी मतदान हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती अवलंबून असेल. विकासाचं मॉडेल आणि ग्रामीण भागातली कामं यांना काउंटर करण्यासाठी उभाटा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणते महत्त्वाचे मुद्दे घेऊन मतदारांसमोर येते, का केवळ राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेत, दोन भावंड एकत्र आलेली आहेत, दोन पक्ष एकत्र येत आहेत, हा एकच मुद्दा मतदारांपुढे नेते का, हे देखील बघणं इथे महत्त्वाचं ठरणार आहे. लीडरशिपचं परसेप्शन ज्याला म्हणतात, ते लीडरशिपचं परसेप्शन इथे खूप मोठी आणि महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतं. याचं कारण असं आहे, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत एक वेगळ्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवला आणि हे राजकीय विश्लेषक मान्य करतात, त्यांचे विरोधक देखील मान्य करतात की काम करणारं नेतृत्व, काम करणारी सत्ता अशी एक इमेज त्यांनी स्वतःची बनवली. त्याच इमेजला कुठल्या प्रकारे काउंटर उभाटा सेना आणि मनसे करेल, हे इथे बघणं अत्यंत महत्त्वाचं आणि उत्कंठावर्धक ठरेल. त्याचबरोबरीने भारतीय जनता पक्षाकडे असणारं एक महत्त्वाचं ज्याला म्हणता येईल की गणित किंवा एक महत्त्वाचा USP, आणि तो म्हणजे केंद्रात आणि राज्यामध्ये असलेलं डबल इंजिन सरकार. आणि तेच डबल इंजिन सरकार जर महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणखीन त्यांचे मित्रपक्षांची सत्ता आली तर ते ट्रिपल इंजिन बनेल, विकासाची कामं आणखीन जोरात होतील. हा मुद्दा भारतीय जनता पक्ष आणखीन महायुती मतदारांवरती कुठल्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त बिंबवू शकतं, याच्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाटा सेना कुठल्या प्रकारे त्यांना काउंटर करेल, हे येणारी गणितं येणाऱ्या महापालिकांची आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची आणि मतदानाची गणितं ठरवतील. गव्हर्नन्सचा फायदा हा नेहमीच जो सत्ताधारी पक्ष असतो त्याला होत असतो आणि त्यामुळेच तो भारतीय जनता पक्ष आणि अर्थातच एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या पक्षाला मिळेल. आणि सर्वात दुसरी महत्त्वाची गोष्ट स्टेबिलिटी, स्थैर्य. याच स्टॅबिलिटीचा आणि गव्हर्नन्सचा फायदा भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांना मिळणार आहे. आणि त्याला काउंटर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाटा सेना कोणत्या प्रकारे करेल, याच्यावरती निवडणुकीमध्ये होणारं मतदान ठरणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणखीन उभाटा सेना प्रामुख्याने जे मराठी मतदार आहेत, अर्बन मराठी मतदार आहेत, त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची इमोशन्स, एक वेगळ्या प्रकारची सिम्पथी वेव्ह तयार करू शकते. आणि जी सिम्पथी वेव्ह अजून अधिकृत घोषणा होण्याची बाकी असताना मोठ्या प्रमाणावरती ग्राउंड लेवलवरती दिसून येते. पण अर्थातच ही सिम्पथी वेव्ह मतदानामध्ये कितपत उतरेल, की राज आणि उद्धव यांचे कोर सपोर्टर्स जर एकत्र येणार असतील, एकत्र आलेली असतील, तर त्यांची सिम्बॉलिक स्ट्रेंथ ज्याला म्हणता येईल ती निश्चितपणे वाढेल. सोशल नॅरेटिव्ह
सोशल मीडियामधला नॅरेटिव्ह किंवा ऑनलाईन बझ ज्याला म्हणता येईल तो नेहमीच जास्त असतो, पण ग्राउंड इम्पॅक्ट हा कुठल्या प्रकारे येईल, तो मतदानामध्ये कुठल्या प्रकारे उतरवण्यामध्ये उभाटा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यशस्वी होईल हे देखील इथे बघणं महत्त्वाचं ठरेल. मराठी मतदारांचं एकत्रीकरण ही शक्यता कोणीच नाकारणार नाही, पण विविध स्तरावरती असणारं त्यांच्याच बाबतीतलं जे डिससॅटिस्फॅक्शन आहे ते डिससॅटिस्फॅक्शनला भारतीय जनता पक्ष आणखीन महायुती कुठल्या प्रकारे कॅच करू शकते, लोकांच्या मनावरती बिंबवू शकते, त्यांचे जे स्थानिक नेते त्यांच्याबाबतच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील, त्यांनी केलेली किंवा त्यांनी न केलेली कामं असतील, ती भारतीय जनता पक्ष आणि महायुती, उभाटा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याबाबत कोणत्या प्रकारे किती जोरकसपणे प्रामुख्याने MMR रिजनमध्ये मतदारांपर्यंत घेऊन जाऊ शकते याच्यावरती मनसे आणि उभाटा सेनेच्या संदर्भात निर्माण झालेली सिंपथी वेव्हला भाजप आणि महायुती उत्तर देऊ शकेल. मतदार कोणाकडे वळतील याचं महत्त्वाचं कारण मराठी शहरी जो मतदार आहे तो अर्थातच सेंटिमेंटल बझ ज्याला म्हणता येतं त्याच्यावरती वळू शकेल, पण मेट्रोपॉलिटन जो वोटर आहे अर्थातच मराठी मतदार देखील त्याच्यामध्ये आला, तो स्टेबिलिटीला किती वाव देतो, स्टेबिलिटीला किती महत्त्व देतो, पॉलिसीला किती महत्त्व देतो, डेव्हलपमेंटला किती महत्त्व देतो, त्याच्यावरती किती जास्त फोकस करतो याच्यावरती महायुतीला होणारं मतदान ठरणार आहे. ज्या 3 गोष्टी गेल्या 2.5, 3, 3.5 वर्षामध्ये ज्याच्यावरती महायुतीने फोकस केलेला आहे आणि ते म्हणजे मेट्रो, इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रान्सपोर्टमधल्या सुधारणा, याचे थेट फायदे शहरी मतदारांनी जेवढे पाहिलेले आहेत तेवढेच फायदे ग्रामीण मतदारांनी सिंचनाच्या बाबतीत, जलसंपदाच्या बाबतीत आणि दळणवळणाची जी साधनं आहेत किंवा ज्याला म्हणता येईल की रस्ते बांधणीच्या बाबतीत देखील बघितलेली आहेत. ग्रामीण भागामध्ये संघटनात्मक ताकद जी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मुशीतनं तयार झालेली असते, तेच स्थानिक कार्यकर्ते शासनाच्या विविध प्रकारच्या योजना मतदारांपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे ग्रामीण मतदार हा एक वेगळ्या प्रकारच्या वोटिंग झोनमध्ये असतो आणि तो जो झोन असतो तो महत्त्वाचा ठरणार आहे ग्रामीण भागातलं मतदान कसं होतं याच्याकडे. युवा मतदार जो आपण मगाशी बोललोय तो अर्थातच इथे एक लक्षात घेतलं पाहिजे आणि ते मत किंवा ते स्टेटमेंट कोणीही बदलू शकणार नाही हे राजकीय विश्लेषक प्रत्येकजण मान्य करतो. सोशल मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, की राज ठाकरे यांच्याबद्दल असणारा युवा वर्गाकडचा एक वेगळा जो USP आहे, राज ठाकरे यांच्याबद्दल असणारी एक जे वेगळं आकर्षण आहे ते आकर्षण युवा मतदारांना कुठल्या प्रकारे आणखीन साथ घालू शकतं, ते युवा मतदारांना निवडणुकीच्या दिवशी कुठपर्यंत आणि कितपर्यंत आणि किती मोठ्या प्रमाणावरती वोटिंग बूथपर्यंत आणू शकतं आणि ते वोटिंग बूथपर्यंत आल्यानंतर तो मतदार कुठल्या प्रमाणामध्ये राज ठाकरे यांच्या करिश्म्याकडे बघून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि अर्थातच ओघांनी एकत्र आल्यामुळे उभाटा सेनेला फायदा करून घेऊ शकतो हे देखील इथे महत्त्वाचं ठरणार आहे. पण युवांमध्ये होणारा जो स्प्लिट असेल तो मोठ्या प्रमाणावर असेल हे जरी मान्य केलं तरी तो शिफ्ट किती प्रमाणात होतो, स्प्लिट होणं वेगळं आणि तो शिफ्ट वोटिंगमध्ये होणं हे देखील वेगळं, ते देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. माफ करा मित्रांनो, BJP आणि शिंदे गटाचा ॲग्रेसिव्ह प्लॅन काय असेल याच्याबाबत आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत. त्यामुळे अर्बन कन्सॉलिडेशन स्ट्रॅटेजी काय असेल, प्रामुख्याने ती MMR रिजनमध्ये आणि मुंबई ठाणा, कल्याण डोंबिवली, पुणे नाशिक आणि नवी मुंबईमध्ये काय असेल, मायक्रो मेसेजिंग काय केलं जाईल, रिडेव्हलपमेंटवरती किती भर दिला जाईल आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं अपील कितपत केलं जाईल, त्याच्यामध्ये कितपत यशस्वी होईल महायुती, त्याच्यावरती हे सगळ्या गोष्टी ठरतील. मराठी मतदारांवरती विशेष फोकस देण्याच्या बरोबरीनेच मी मगाशी जे म्हटलंय ते मराठेतर मतदार म्हणजे थोडक्यात बहुभाषिक मतदार, प्रामुख्याने गुजराती, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय मतदार,
त्यांच्यावरती कुठल्या प्रमाणावरती फोकस केला जाईल दोन्ही बाजूनी ते महत्त्वाचं ठरणार आहे. अल्पसंख्याकांचं मतदान, प्रामुख्याने मुस्लिम बहुल भागातलं मतदान, याच्याकडे उभाटा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्या प्रकारे लक्ष घालते आणि कुठल्या प्रकारे त्यांना मतदानाच्या वेळी मतदानात वळवू शकते हे देखील इथे महत्त्वाचं ठरणार आहे. याचं कारण असं आहे, महाविकास आघाडीमधला काँग्रेस हा पक्ष कितपत उभाटा सेनेला पाठिंबा देईल, त्यांना एकत्र घेईल की नाही. त्यांनी आधी घोषणा करून झालेली आहे की आमच्याबरोबर ते नकोत म्हणून, पण अर्थातच निवडणुकांचा कालावधी अजून जाहीर व्हायचा आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या भूमिकेमध्ये काही बदल होतो का, महाविकास आघाडीच्या भूमिकेमध्ये काही बदल होतो का, याच्यावरती मुस्लिम मतदारांचं मतदान कोणाकडे जातं हे ठरणार आहे. उभाटा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं सिंपथी वेव्हच्या बरोबरीने जर सत्तेमध्ये आले तर कुठल्या प्रकारची कामं केली जातील. गेली अनेक वर्ष उभाटा सेना म्हणजे अर्थातच तेव्हाची एकसंघ शिवसेना प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेमध्ये होती, तेव्हा केलेल्या कामांची जो लेखाजोखा भाजप आणि महायुती मांडेल, त्यांना कुठल्या प्रकारे उभाटा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर देतो याच्यावरती देखील बरीच मतदानाचा कल ठरणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. कुठल्या प्रकारची स्ट्रॅटेजी वापरली जाईल हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाटा सेना एकत्र आल्यामुळे कितपत फरक पडेल, प्रामुख्याने MMR रिजनमध्ये कितपत फरक पडेल ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. विकासाभिमुख कामं केलेली आहेत हे जे महायुतीचं म्हणणं आहे ते कितपत खरं आहे, त्या योजना कितपत नागरिकांपर्यंत पोहोचल्या आहेत त्याच्यावरची देखील तुमची मतं मला नक्की कळवा. ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.